नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीत एक महिला पोलीस रविवारी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:15 वाजता बेपत्ता झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या शोध पथकांकडून इंद्रायणी नदीत सलग 3 दिवस शोध मोहीम राबवण्यात आली. अखेर चौथ्या दिवशी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव तालुकाखेड या ठिकाणी आढळून आला. दरम्यान या घटनेमागचे कारणही अद्याप गुलदस्त्यातच आहे. अनुष्का सुहास केदार वय वर्ष 20, राहणार लक्ष्मीनारायण नगर दिघे असे पोलीस महिलेचे नाव आहे. इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत होते, त्यामुळे सलग 3 दिवस शोध मोहीम राबवली. अखेर बुधवारी पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव या ठिकाणी आढळून आला, तर पुढील तपास आळंदी पोलीस करत आहे. मोलमजुरी करून कमवलेले पैसे गावी देण्यासाठी जाणाऱ्या दोघांना धमकावून लुबाडण्यात आल्याची घटना निघोजे तालुकाखेड या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी संघपाल दिलीप रोडे वय वर्ष 34, राहणार निघोजे तालुकाखेड याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार श्रीराम विकास हनवटे वय वर्ष 36, राहणार निगडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी महाळुंगे पोलीस ठाण्यात लक्ष्मणदास नागोदास वय वर्ष 21, राहणार निघोजे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र मुन्ना दास हे दोघेजण मजुरीतून जमा केलेली रक्कम गावी देण्यासाठी जात होते. यावेळी आरोपी हे लाल रंगाच्या दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादी यांच्या खिशातील 40,000 रुपये व त्यांच्या मित्राच्या खिशातील 10,000 रुपये असे 50,000 रुपये बळजबरीने काढून घेतले. याला विरोध केला असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व तेथून पसार झाले. यावेळी फिर्यादी यांनी आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवून पोलीस तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. उत्सवाचा आणि उत्साहाचा श्रावण महिना सुरू आहे. या महिन्याला साजेशा श्रावणसरी खेड तालुक्यात पडत आहेत. मागील 3-4 दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असून अधूनमधून अशा दमदार श्रावणसरी कोसळत आहेत. चाकणजवळील खराबवाडी हद्दीतील मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मागील काही दिवसातील ही तिसरी घटना आहे. चाकण नगरपरिषद हद्दीत आगरवाडी गावठाण भाग या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्ग 20 या ठिकाणी अंदाजे 40 लाख रुपयांचा काँक्रीटी रस्ता मंजूर झाला असून प्रत्यक्ष ठेकेदार मात्र काम सुरू करत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. सदरचा रस्ता वाहतुकीस अत्यंत खराब झालेला आहे. दावडी येथील कुमारी योगिता शिवाजी कान्होरकर हिची जलसंपदा विभागात सर्वेअरपदी निवड झाली आहे. तिच्या यशाबद्दल दावडी ग्रामस्थ यांनी तिचा नागरी सत्कार केला आहे. इतर जिल्हामार्ग 58 चाकण नगर परिषद रोहकल रस्ता मार्केट यार्ड ते देशमुख वस्तीपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम चाकण नगर परिषद मार्फत सुरू झाले आहे. सदर ठिकाणी रस्ता पुढील 1 महिना बंद राहणार असून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. निघोजे मोई प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 17 वर वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. या रस्त्यावर झालेले अतिक्रमण व खासगी गोडाऊन यांनी थेट रस्त्यालगत केलेले अडथळे यामुळे एखादा अपघात किंवा गाडी बंद पडली तर लांबच लांब रांगा लागत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. खेड पंचायत समितीत आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर विलास माने यांनी पदभार स्वीकारला आहे. निघोजे एमआयडीसी परिसरात पाझर तलावात कचरा ठेकेदार यांनी कचरा संकलन केले आहे. जो पाझर तलाव आजपर्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला होता तो स्थानिक महसूल अधिकारी यांच्या दुर्लक्षाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. कचरा उचलून नेण्याचा ठेका दिलेला असताना कचरा विना परवानगी थेट पाझर तलावात कसा संकलित करण्यात येत आहे असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सदरचा पाझर तलाव कचरामुक्त होणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. खेड तालुक्यातील बेकायदा प्लॉटिंगची पाळीमुळे खोदण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांची फसवून जमिनीचे व्यवहार करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अनेक भूमाफिया कुठल्याही सोयीसुविधा न देता केलेल्या बेकायदा प्लॉटिंगमध्ये नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा बेकायदा व्यवसायातील अनेकांचे बुरके फाडण्याची मागणी होत आहे. चाकण आणि एमआयडीसीच्या चारही बाजूंच्या 8-10 किलोमीटर अंतरावरील ग्रामपंचायत हद्दीत जोर धरलेल्या प्लॉटिंगच्या बेकायदा प्रकारांकडे प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. शेतजमिनींचे बेकायदा प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा काही बड्या धनदांडग्या मंडळींनी सुरू केलाय.
त्यामुळे नागरिकांनी अशा बेकायदा प्लॉटिंगमध्ये आणि अडचणीत आणणारे जमीन व्यवहार करताना सर्व बाबींची पडताळणी करण्याची गरज आहे. औद्योगिकी कारणाने शेत जमिनींचे बेकायदा एका गुंठ्याचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा गोरखधंदा मागील काही वर्षापासून सुरू आहे. महसूल विभागातील मंडळी देखील कायद्यातील पळवाटा शोधून अशा नोंदी सातबारावर घेतात. चाकण, राजगुरुनगर, आळंदी या नगर परिषद आणि लगतच्या औद्योगिक भागातील विविध गावांच्या हद्दीत जमिनींचे रहिवास अथवा इतर कारणांकरिता विकसित करण्यासाठी संबंधित जागेचे रेखांकन मंजूर करणे, संबंधित जमिनीच्या अकृषिक वापरासाठी परवानगी घेणे आणि त्यानंतर जमिनींवर विकास करणे अपेक्षित आहे. मात्र नियमांच्या फेऱ्यात जाण्याऐवजी अनेकांनी प्रशासनाच्या अप्रोक्ष बेकायदा शेत जमिनींचे प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा लावलाय. अनेक ठिकाणी चक्क नद्यांना लागून असलेल्या सुपीक जमिनीचे तुकडे पाडून बेकायदा प्लॉटिंग करण्यापर्यंत अनेकांची हिंमत वाढली आहे. रेखांकित जमिनीत आवश्यक रस्ते, जलनिस्सारण, गटारांची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था, रेखांकित जमिनीत मोकळा ठेवण्यात आलेला भूखंड विकसित करून देणे व त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची जबाबदारी रेखांकन धारकांची असताना त्याकडे प्लॉटिंगच्या व्यवसायातील मंडळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या बाबी समोर येत आहेत. खेड तालुक्यातील चाकण नगर परिषद आणि लगतच्या MIDC लगतच्या अनेक गावांमध्येही असे बेकायदा प्लॉटिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यावर पुणे जिल्हाधिकारी, महसूल विभागाने, PMRDAने लक्ष केंद्रित करण्याची मागणी होत आहे. राजकारणी यावर काहीही बोलत नाहीत, कारण संपूर्ण खेड तालुक्याचं राजकारण जमीन व्यवहारांच्या भोवती फिरत आहे. साधा ग्रामपंचायतीचा सदस्य ते पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभेचे इच्छुक असे सगळे जमीन व्यवहारात गुरफटले आहेत. धक्कादायक म्हणजे यातील काही राजकारणी थेट मंत्र्यांच्या साठी असले जमीन व्यवहार करत असल्याचे सांगतात. चाकणमधील नगर परिषद हद्दीत आणि चाकण MIDCच्या चारही बाजूंच्या 6-8 किलोमीटर अंतरावरील भागांमध्ये प्लॉटिंगच्या व्यवसायाने जोर धरलाय. भूमाफियांसह दलालांनी सर्वत्र गुपचूप शेतजमिनीचे बेकायदा प्लॉटिंग पाडून काळा पैसा कमवण्याचा गोरखधंदा चालविला आहे. चाकण भागातील प्लॉटिंग दलालांनी महसूल प्रशासनातीलच अनेकांना हाताशी धरून डोंगर, टेकड्या, ओढ्यांमधील जमिनींचे आणि वादातीत आणि इनामी जमिनींचे प्लॉटिंग चालवले आहेत. आता नद्यांना लागून देखील सुपीक जमिनीचे तुकडे पाडले जात आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने लाटून चौपट पाचपट दराने असे भूखंड बेकायदेशीरपणे विक्री केले जात आहेत. महसूल विभागातील मंडळी देखील लालसेतून कायद्यातील पळवाटा दाखवत अशा नोंदी सातबारावर घेत आहेत. यात पै गोळा करून आयुष्यभराची पुंजी लावून भूखंड विकत घेणारे, त्यावर बांधकाम करणारे अडचणीत येत आहेत. चाकणजवळील नाणेकरवाडी, सद्गुरुनगर, जंबूकर वस्ती, खराबवाडी, सारासेटी मागील बाजूस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य रस्त्यावर झाले आहे. याबाबत MIDC अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आम्ही MIDC मालकीच्या जागेत सर्व रस्ते प्रशस्त केले असून उलट चाकण औद्योगिक क्षेत्रात बाधित सर्व ग्रामपंचायत यांना आम्ही औद्योगिक क्षेत्रात कार्यरत कंपनी, बांधकाम, मिळकत कर 50% आम्ही घेतो, 50% आम्ही ग्रामपंचायत देतो. ते त्यांच्या भागातील रस्ते विकास व अन्य विकास कामे करत नसतील तर आम्हाला दोष का दिला जातो, असा प्रतिसवाल उपस्थित केलाय. चाकणकर नागरिकांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडीबाबत माहिती देऊन याबाबतचे निवेदन दिले. शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना जाहीर केली. मात्र ही योजना समाज कल्याण विभागाच्या जिल्हा पातळीवर ठेवण्यात आली. या योजनेचा राज्य शासनाने जाहिरातीमधून गाजावाजा करण्यात आला. मात्र योजनेबाबत पुरेशी माहिती नसल्याने या योजनेला अपेक्षित प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या योजनेस पात्र ठरणाऱ्या 65 वयापुढील सर्व महिलांसह पुरुषांना आता आपल्या गावातील आरोग्याच्या आशा वर्करमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज कागदपत्रासह दाखल करण्याबाबतचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी केले. शासनाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजना समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली असून खेड तालुक्यातील 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयवर्ष 65 व त्यावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गावातील आरोग्य विभागाच्या आशा वर्कर यांच्याकडे सर्व कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पात्र सर्व ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये DBT मार्फत त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहेत. गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या गावातील आरोग्य विभागाच्या आशा वर्कर यांच्याकडे सादर करावे. राईट टू एज्युकेशन अर्थात RTE कायद्याअंतर्गत खेड तालुक्यातील खासगी तत्वावर चालवण्यात येत असलेल्या 63 शैक्षणिक शाळांमधून पहिल्या टप्प्यात 573 तर दुसऱ्या टप्प्यात 170 शालेय मुलांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी दिली. खेडचे सहाय्यक निबंधक सरसमकर यांनी आज खेड तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून लौकिक असलेल्या चाकण पतसंस्थेला भेट देऊन संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक उपस्थित होते. आज चाकण नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये खेड तालुका सहाय्यक निबंधक ज्यांची नव्याने निवड झाली ते सरसमकर साहेब आज या ठिकाणी आले होते आणि त्यांनी संस्थेचं कामकाजाचा सर्व आढावा घेतला आणि त्यांनी त्या कामकाजाबाबत समाधानही व्यक्त केलेलं आहे. आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे संस्थेच्या वाढीसाठी आणि प्रगतीसाठी संस्थेच्या नवीन शाखा मान्यतेसाठी त्यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत. त्याबद्दलही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये त्यांचं सहकार्य लाभेल असंही त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. 31-24 आपला ताळेबंद पाहता बाकीचं तुमच्या ठेवी प्रॉपर आहे, तुमचा सिडी रेशो चांगला आहे, बाकी तुमचं नेट एफपीए पण चांगलं आहे, 5%च्या आसपासच्या काळामध्ये ते 5 शाखेला परवानगी मिळालेली होती, परंतु ती मुदतबार झाल्यामुळं नव्यानं प्रस्ताव आम्ही आता या नवीन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवून त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ते तुम्हाला आम्ही पाठवू. तुम्ही त्याची कारवाई साधारणतः आम्हाला 2-3 महिन्याच्या आतमध्ये फॉलोअप करून वर कमिशनर साहेबांना कळून तेवढी परवानगीसाठी मदत करावी अशी एक संस्थेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. जसं पाहिजे गेलं तर तुम्ही आता अहवाल वाचताय, ठेवीच्या बाबतीत, वस्तूच्या बाबतीत थोडासा एनपीए वाढलेला आहे, याची जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. तो कमी आमचा 100% आम्ही कमी करणार आहोत. निबंधक साहेब, सरसमकर साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आमच्या संस्थेला भेट देण्यासाठी आलात. त्याचबरोबर आपण मौलिक असं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. खेड बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 28 ऑगस्ट रोजी पावसाच्या तडाख्यानं तरकारी मालाच्या आवकेत मोठी घट झाली. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही अतिशय कमी झालेली आहे. कारण की सारखा सततधार पाऊस चालू असल्यामुळे माल बाजारामध्ये कमी आहे, पण गिऱ्हाईक पण कमी आहे. त्याच्यामुळं भाव जवळजवळ स्थिरच आहे. फक्त टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत आणि बाकी कोथिंबीर असेल, मेथी असेल, पालक असेल यांचे भाव थोडे वाढलेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलोच्या पुढं काही नाही आहे. फुलावर सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. टमाट्याचे भाव वाढलेले आहेत. टमाटे आज 20 ते 22 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरचीचे भाव टिकून आहेत. मिरची 40 ते 55 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे बीन्स घेवडा असेल तो सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. पावटा असेल, पावटा सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे कारले असेल, कारली सुद्धा 25 ते 35 रुपये किलो आहेत. सर्वसाधारण बाजार भाव आहे तसेच आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.